वादविवाद माझ्याकडे फक्त कोट करा, पुढचं निरसन करायला मी तयार आहे. देवर्षी नारदांनी विचारलं किती पाप केलं. त्यावेळेस तो रत्नाकर सांग, तुम्ही आता वयाच्या 70कडे चालले, कुठेतरी पाप मोजावं लागेल ना. तुमचं पाप किती असेल. तुम्ही म्हणत गुरुजी पाप केलं नाही असं काही म्हणता येणार नाही. कळत न कळत माणसाच्या आतून काय होतं, पाप कळत न कळत. पण असं काही आम्ही मोठं पाप केलं नाही की त्या पापाला घाबरलो. पण पुढे संगीत मला चांगलं आठवतं, चौथीत होतो, वडिलांच्या खिशातले 10 रुपये मार्कशीटवर खोटी सही केली. माझ्या शेजारी बसणाऱ्या मुलाचा पेन मी चोरला वगैरे वगैरे वगैरे. आणि अगदीच मोजायचे झाले तर पाठी बनते म्हणे. किती बनते पाठी माहिती. हा आपला धर्म. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माणसाची पाप करण्याची प्रवृत्ती कशी आहे, स्वभाव कशी आहे. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रले पोहणे अभक्तासी. आपण ते अजून मोजले नाही म्हणून छोटे वाटतात. एकदा आपले पाप मोजायला घेतले तर ते केवढे बनतील, पर्वताप्रमाणे. मग 7 रांजण दगड भरलेले पाप मी केले आहेत. देवर्षी नारदांनी सांगितलं एक काम कर म्हणे. तुझ्या घरी वडील आहेत म्हणे हो, आई आहे म्हणे हो, बायको आहे म्हणे हो, मुलं किती आहेत 4 म्हणे. आई वडील पत्नी 3 जण अधिक 4 7 जण. आणि तुझे पापही किती आहेत 7 रांजण. एक काम कर म्हणे, प्रत्येकाने तर खरं नियमाने एक रांजण पापाचं घ्यायला पाहिजे. पण नको रांजण, 7 दगड घेऊन जा म्हणे. आणि एक दगडा एवढं पाप तरी आई घेते का, वडील घेतात का, पत्नी घेते का, 4 पुत्र घेते का, एवढं बघू नये. स्वतःच्या मनाची खात्री करून घे. त्यांनी एक दगड जर पापाचा घेतला तर आपण त्यांना पुढे एक रांजण देऊ. सुरुवात कशाने कर, दगडा. त्या रत्नाकराला आले महाराज, ज्या पत्नी पुत्र आई वडील माझ्या हातचं लुबाडलेल्या लोकांचं धन, त्या धनामुळे मिळालेलं अन्न भक्षण करतात, त्या ते पापात वाटेकरी होतीलच. कारण का, लोकांना चिंता कालपर्यंत काय झाली याची नाही, उद्यापासून काय होईल. त्यांना उद्या जर अन्न भक्षण करायचं असेल तर माझ्या पापात सहभागी व्हावं लागेल. म्हणजे ठीक आहे, ते जर सहभागी होणार असतील तर आनंद आहे, तू पापातून मुक्त होशील. पण एवढं लक्षात ठेव, त्यांनी जर नकार दिला ना, थोड्या दिवसात तू मृत्यूला सामोरा जाशील. आणि मृत्यूला सामोरा गेल्यानंतर तुझी जी दुर्दशा होईल तिचं वर्णन मी करू शकत नाही. त्या रत्नाकरांनी सांगितलं म्हणे, महाराज तसं काही होत नाही, माझी दुर्दशा होत नाही, मी घरी जातो सगळ्यांना पाप वाटून येईन. पण तुला एक सांगू का म्हणे. तो रत्नाकर म्हणतो, हे पुरुषा, तू बोलतोस गोड, तुझ्या बोलण्यात काहीतरी अर्थ आहे. पण मी परत सांगतो, तू थोडा दबाडेस. देवर्षी नारदांना काय म्हणतो, दबाडेस. म्हणे का, म्हणे तुझ्या बोलण्यामध्ये समोरच्याला एखादी गोष्ट पटवून सांगण्याची हातोटी आहे. आणि अशी हातोटी असलेली माणसं बोलताना अनेक कृत्या करतात, युक्त्या करतात. आपलं बिंबवणं समोरच्या वृत्ती बिंबवतात. तूही मला वश करतोय म्हणून तू लबाड आहे. आणि मला एक शक्यता अशी वाटते म्हणे, तू हे 7 दगड घेऊन घरी पाठवशील मला आणि इकडून तू पळून जाशील. तुझ्या सुटकेचं ते काय असू शकतं, निमित्त असू शकतं. मी इकडे आणि तू इकडे. म्हणून वाल्याने भला मोठा 2 खंड काढला.
देवर्षी नारदांना एका वृक्षाजवळ उभं केलं. सर्वप्रथम देवर्षी नारदांच्या पायाजवळ दोरी बांधली. दोरी पक्की बसली की नाही म्हणून एक हात पायावर ठेवला, दुसऱ्या हाताने दोरी ओढून पाहिली, फिट्ट बसली. परत दोरखंड घेतला, गुडघ्याजवळ बांधला. दोनही हात गुडघ्यांना, एक हात गुडघ्याला लावून परत दोरी ओढून पाहिली, कमरेदार बांधली. कंबर दाबून दुसऱ्या हाताने दोरी ओढली, छातीला बांधलं, दोन हात बांधले. देवर्षी नारद कुठे हलतील का म्हणून त्यांच्या सगळ्या शरीराला हात लावून पाहिजे आणि मग देवर्षी नारद हलणार नाही अशी खात्री झाल्यानंतर हा रत्नाकर घरी गेला. आई वडील पत्नी पुत्र सगळे जण घरातच होते. रत्नाकराची ही घरी येण्याची वेळ नाही म्हणून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, रत्नाकरा इकडे कुठे? म्हणे महत्वाच्या कामासाठी आलो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही रोज जे अन्न भक्षण करतात ना, ते अन्न भक्षण करण्यासाठी मी कुठून धन आणतो माहिती आहे का? म्हणे नाही. रत्नाकरांनी सांगितलं, त्याच्यासाठी मी दरोडे घालतो, चोरी करतो, वेळ प्रसंगाने स्त्री पुत्र कन्या पुरुष असा कुठलाही भेदभाव न करता मी त्यांचा जीवही घेतो. सगळ्यांना आश्चर्यचकित वाटलं. म्हणे रत्नाकरा तू हे काम करतो? म्हणे हो. म्हणे मग असं आम्हाला सांगण्याचं कारण काय? म्हणे कारण असं आहे की एक पुरुष आलेला आहे जन्मामध्ये, तो म्हणतो हे पाप आहे आणि हे पाप तर तुमचं पोट भरण्यासाठी मी केलंय. तर मी तुम्हाला विचारायला आलोय, तुम्ही माझ्या अन्नात, संपत्तीत, धनात, घरात वाटेकरी आहात, तर या पापात वाटेकरी आहात की नाही? त्याला असं वाटलं घरात विचार केलेले होतील, तास 2 तास चर्चा केली. कसली चर्चा आणि कसला विचार विनिमय? सगळ्यांनी एका झटक्यात सांगितलं. आई वडील म्हणतात, अरे रत्नाकरा तू तर आमचा पुत्र आहेस, आमचं पोट भरणं तुझं कर्तव्य आहे. बायको म्हणते तुम्ही तर माझे पती आहात, सप्तपदी करताना तुम्ही मला 4थ्या पावल्यावर वचन दिलंय, तुझं पालन पोषण करणं ही माझी जबाबदारी आहे. आणि मुलं म्हणतात, बाबा आम्हाला तर धन कसं मिळवतात याच्याबद्दल काहीच कल्पना नाही, आणि तर तुमच्या छत्रछायेखाली जगतोय. आणि महाराज आमचं पोट भरणं हे तुमचं कर्तव्य आहे, तिघ जण म्हणतात. त्याच्यासाठी तुम्ही काय करता त्याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. आणि तुम्ही जर ते पाप करत असाल तर ते कर्म तुम्ही स्वइच्छेने करतात, आम्हाला विचारून करतात का? नाही. तर याला जबाबदार सुद्धा तुम्हीच आहात. मराठीत म्हण आहे, भरवशाच्या म्हशीला टोळगा. रत्नाकराची अवस्था ती झाली. रत्नाकर म्हणतो, त्यांच्यावर विश्वास ठेवून माझे 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 म्हणत असे मी, ज्यांना मी माझं 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 म्हणतो तेच माणसं माझे नाही हे सिद्ध. माझ्या पापा कोणी वाटेकरी व्हायला तयार नाही. रत्नाकर आई वडील पत्नी पुत्र यांच्या जवळ न सांगता देवर्षी नारदांजवळ आला. वाल्मिकी रामायणात लिहिलंय, आई वडिलांना विचारायला गेलेला रत्नाकर निराळा होता आणि आई वडिलांना विचारून आलेला रत्नाकर निराळा. जाताना आढ्यता खोर होता, येताना विनम्र होता. जाताना अभिमानी होता, येताना पश्चातापी. जाताना कुटुंबाबद्दलचं प्रेम होतं, येताना कुटुंबाबद्दलची विरक्ती आहे. जाताना देवर्षी नारदांबद्दल अविश्वास होता, आता विश्वासाचं ते एकमात्र ठिकाण होता. आता इथे मोठी गंमत आहे बघा. आतापर्यंत मी तुम्हाला कथा सांगितली, या कथेमध्ये 3 टप्पे आहेत.
आत्ता सांगितलेल्या हे जे काही घडलंय ना ते एकाएकी घडलेलं नाही. माणसाची तब्येत अचानक बिघडत नाही महाराज. ज्या दिवशी बिघडते त्याला विचारलं रामदेव म्हणजे परवा काम काल अंग दुखत होतं, रात्री उलटी झाली होती, सकाळी चक्कर आली होती, म्हणून दुपारी 12 वाजता झाला नाही. सगळे एकदम होत नाही, टप्प्याटप्प्याने होत असतं जे काही घडतं. मग इथे सुद्धा 3 टप्प्यात गोपाल कृष्ण भगवान. पहिला टप्पा रत्नाकर झाडावर होता, त्याला नागपूर नारदांचं दर्शन. पहिला टप्पा संतांचं दर्शन. भक्तीचा पहिला टप्पा 33% तो रत्नाकर तिथेच शुद्ध झाला. कशाने? संत दर्शने हा लाभ. पुढच्या कथेत पद्मनाभ भेटीला. संतांचं दर्शन झाला पहिला टप्पा. दुसरा टप्पा त्याने देवर्षी नारदांना बांधलं, संतांचा स्पर्श झाला. काय झाला? संतांचा स्पर्श झाला तर वेडा बोलायला लागला. संतांचा स्पर्श झाला, निर्जीव भिंत चालायला लागली. एक संतांचं दर्शन आणि एक संतांचा स्पर्श. आता तिसरा टप्पा संत उपदेश करणं. देवर्षी नारदांजवळ आला, त्यांच्या डोळ्या सोडल्या आणि पायावर धाडकन पडला. देवर्षी नारदांनी म्हणे रत्नाकरा काय झालं? म्हणे माझ्या पापात कोणी हेमागिरी होणार नाही. स्वच्छ सगळ्यांनी सांगितलं. देवर्षी नारद सांगतात हे मला माहिती होतं, एक काम कर, आता सावध हो. काय हो? सावध हो. आता मी सावध राहू नको. इतक्या वेळी मी सांगतो तुम्हाला, आता ही सावध होण्याची वेळ आहे. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तला भया पार भवसिद्धी. देवर्षी नारदांनी सांगितलं तुझं परम कल्याण व्हावं म्हणून मी तुझ्या कानामध्ये 2 अक्षर सांगतो. किती अक्षर? 2 अक्षर. म्हणून देवर्षी नारदांनी त्या रत्नाकराला 2 अक्षर सांगितले. राम. काय सांगितले? पण वाल्मिकी रामायणात आश्चर्य सांगितलं, काही केल्या त्या रत्नाकराला राम राम म्हणता येईल. देवर्षी नारदांनी विषय आले, रत्नाकराला राम 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 म्हणता येईल. काय त्या रत्नाकरांनी सांगितलं म्हणजे महाराज तुम्ही म्हणतात ते काही म्हणता येत नाही, पण त्याच्यासारखा एक मंत्र म्हणता येतो म्हणे. आणि कुठला? म्हणे मला मला. आता पुढची कथा मी नंतर सांगतो तुम्हाला. खरं सांगा, ज्याला म रा म्हणता येतं त्याला राम का म्हणता येत नाही. त्याला म म्हणता येतं, त्याला रा म्हणता येतं. 2 अक्षर म्हणता येतात तर राम असं का म्हणता येत नाही. म रा का म्हणता येत. अक्षर तीच आहेत, काना नाकडा उगार काही फरक नाही. मग राम का म्हणता येत नाही. वाल्मिकी रामायणात उत्तर दिलं. राम हा शब्द मुखात उच्चार होण्यासाठी अनंतानंत पुण्य लागतं. ते पुण्य असल्याशिवाय मुखात राम शब्द प्रगट होत नाही. काही गोष्टी अशा असतात महाराज, त्या कल्पनेच्या पलीकडे असतात. आपल्याला त्या गोष्टीची किंमत नसते. ती वस्तू हातातून निसटली की मग त्या गोष्टीची आपल्याला किंमत. आता उदाहरणार्थ तुम्ही इथे बसलेले आहात, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही माणसाच्या जन्मात आलेले आहात. हा माणसाचा जन्म तुम्हाला सुलभ मिळाला?
83,99,992 जन्म झाले. सगळ्या योगी तुमच्या फिरून झाल्या आणि मग तुम्हाला मिळालेला शेवटचा जन्म म्हणजे कोणता जन्म? मनुष्य जन्म. 83,99,992 जन्म होऊन गेले, पण त्या जन्माचं ज्ञान नसल्या कारणाने, पूर्वजन्माचं अनुसंधान नसल्या कारणाने आपल्याला या माणसाच्या जन्माची किंमत समजत नाही. आता किती वाजले बघा? 11:48 अजून 1.5 तासाने तुम्हाला भोजन. तुम्ही गेले काय तुम्हाला वरण भात भाजी पोळी जे काय बनवायचे तुम्हाला अन्न मिळणार म्हणून अन्नाची किंमत नाही, पण ज्यांनी हे अन्न शिजवलं ते सकाळी 8 वाजेपासून काय करत होते तुम्हाला ते एका क्षणात दिसलं. एक क्षणात गेले, 4 क्षणात गेलं, 6व्या क्षणी ताट भरून टाकलं तुमच्यासाठी जेवण. पण कोणीतरी त्याच्यासाठी काय करत होतं? राम राम. अशीच मनुष्य देहाची गरज आहे. एक सोपं उदाहरण सांगतो. तुमच्या पंढरपूरला कोण गेलेलं आहे? पांडुरंगाला कोणी पाहिलेलं? हात वर करा. पंढरपूरला कोण गेलेलं आहे त्याने हात वर करा. एकदा पंढरपूरला तुम्हाला काय वाटतं? पंढरपूरचा पांडुरंग तुम्ही पाहिला तो या जन्माच्या पुण्याने बघितला. तुम्हाला पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन झालं, त्याच्यासाठी काय खर्च करावा लागला माहितीये का? एखादी गोष्ट घडवण्यासाठी 1 तोळे सोन्याची अंगठी घातली. तुम्ही गाव तुझी सोन्याची अंगठी म्हटलं मग, पण 2.5 लाख रुपये खर्च झाले. मी मोजले किंमत तेव्हा मला ती काय दिसते? अंगठी दिसते. पंढरपूरचा पांडुरंग कधी दिसतो? म्हणे ते एका जन्माचं फळ आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीच्या पुण्याचा उदय होतो त्याच वेळेस पंढरपूरच्या पांडुरंगाचं. पण आपल्याला 500 रुपयाचं तिकीट काढलं, रेल्वेत बसले, पंढरपूरला गेले, दर्शन झालं, आपल्याला पांडुरंगाच्या दर्शनाची किंमत 500 रुपये वाटते. ते तसं नाहीये. अध्यात्मशास्त्र सांगतं रामाचं नाव मुखामध्ये येण्यासाठी शरीरामध्ये असलेल्या पापांना झोपवावं लागतं आणि पुण्याला जागृत अवस्थेत न्यावं लागतं. आईला काही विशेष काम करायचं असेल तर ती बाळाला झोपवून ठेवते. तसं शरीरातल्या पापांना झोपवल्याशिवाय राम नामाचा उच्चार मुखात होत नाही. रामरक्षा स्तोत्रामध्ये ऋषी म्हणतात राम नाम मुखात येण्यासाठी किती पुण्य लागतं? म्हणे राम रामे रामेती मनोरामे रमे रमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरामे. राम रामेती अर्जुनम राम नाम म्हणण्यासाठी 1000 विष्णू सहस्रनामात इतकं श्रेष्ठ असलेलं राम नाम मुखामध्ये येण्यासाठी मनोरमे मन सदैव प्रसन्न असावं तरच मुखात काय येतं? राम नाम येतं. शास्त्रामध्ये सांगितलंय की या रत्नाकराला राम राम म्हणता येत नव्हतं. मग आमच्या देवर्षी नारदांनी सांगितलं एक काम कर म्हणे, मी म्हणतो मग तू म्हण मरा. तुला मरा म्हणता येत आहे त्याने काही होणार नाही. मंत्र हा गुरुकडूनच आला. म्हणून देवर्षी नारदांनी मरा शब्दाचा उच्चार केला आणि तो मरा शब्द रत्नाकराने उच्चारला. आता बंदुकीची गोळी घेऊन फेकली तर कोणी मरेल का? सांगा मला. बंदुकीची गोळी बंदुकीच्या
तोंडातनच सुटली पाहिजे, तसा मंत्र हा गुरुच्या मुखातनच आला पाहिजे. बंदुकीच्या मुखातून सुटलेली गोळीच परिणाम करते, तसं गुरुच्या मुखातून आलेलाच शब्द परिणाम करतो. ध्रुव बाळाला देवर्षी नारदांनी 12 अक्षर दिले होते. भगवान नारायण प्रसन्न झाल्यावरती मुखातून 12 श्लोक बाहेर पडले. गुरु जे ज्ञान देतात तेच काम करतात, इट्स वर्क, तेच काम करतो, दुसरं काही काम करत नाही. मग देवर्षी नारदांनी 12 शब्दाचा उच्चार सांगितला, रत्नाकराने तो केला. आता देवर्षी नारदांनी माझ्याकडे बघा, त्या रत्नाकराच्या डोक्यावर हात ठेवला आणि एका क्षणात अहम ब्रह्मास्मी ब्रह्मैव अहमस्मी इति नाम समाधी. वाल्याला काय लागली? समाधी लागली. आता मरा 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 मरे जप सर्वदा, मरा 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 मरा. त्याला काय आला? गती आली, त्याला उच्चार आला, त्याला स्पष्टता आली आणि तो गुरुमुखातला मरा मंत्र होता. तो राम नामामध्ये सगळ्यांना इंग्लिश शब्द समजतो म्हणून कन्व्हर्ट झाला. काय झाला? हा त्याने मनाने मला 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 केला असतं तर राग झाला नसता. गुरुंनी करून दिला. मरा 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 मरा. तुमच्यात कोणी सायन्स स्टुडंट असेल, विज्ञान शाखेचे पदवीधर, तर भौतिक शास्त्राचा एक नियम आहे, जमिनीवरचा चेंडू नेहमी स्थिर असतो. तो काही करतो का? पलंगा खाली गेला चेंडू महिनोन महिने पडून राहतो, निष्क्रिय असतो. कसा असतो? पण तो चेंडू सापडला, हातात घेतला, जेवढ्या जोरात जमिनीवर लागला तेवढ्याच जोरात तो उसळला जातो. आधी क्रिया, क्रियेवर प्रतिक्रिया. रामायणाची कथा लक्षात घ्या. तो रत्नाकर जग कसा करतो तर त्याला तीव्र पश्चात्ताप. पश्चात्ताप झाला शब्द सांगा, तीव्र, म्हणून तो तीव्रतेने जग करत होतो. आणि उदाहरण देतो, तुम्हाला जर सांगितलं घरात अधिक महिन्याची पोथी वाचा, तुम्ही वाचाल पोथी, नाही असं नाही, तुम्ही श्रद्धावान आहे, तुम्ही पोथी वाचा, देवाला दिवा लावाल, पण ती तीव्र उत्कटता मनामध्ये नसते. असते का? नसते. आपलं लक्ष अर्ध दिलेलं असतं, अर्ध लक्ष सुनबाईने दिलेल्या फोडणीत असतं. तिला दाण्याची चटणी लावून भाजी येते की नाही, अर्ध लक्ष तिथे, अर्ध लक्ष मोबाईल मध्ये असतं. पण लक्षात ठेवा, स्त्रीचं उदाहरण देतो. ती स्त्री, तिचा पती दवाखान्यात आजारी आहे, मरणाशी झुंज आहे, 10 मिनिटात येस ऑर नो निर्णय येणार आहे. त्यावेळेस ती ज्या तीव्रतेने पोथी वाचते, ज्या मनोभूमिकेने पोथी वाचते, तिला कोणी काही बोलायला गेले तरी ती असं करते. ती तीव्रता इतर वेळेस पोथी वाचताना असते का हो? नाही. क्रियेवर प्रतिक्रिया असते. या वाल्याला इतका तीव्र पश्चात्ताप झाला होता म्हणून त्याने नाव अत्यंत तीव्रतेने घ्यायला सुरुवात केली. भक्तीमध्ये तीव्रता फार महत्वाची. काय महत्वाची? तीव्रता. आणि थोड्याच दिवसात तो रत्नाकर इतका जपामध्ये तल्लीन झाला की जंगलामध्ये राहणाऱ्या सूक्ष्म जीवांना तो रत्नाकर दगड भासू लागला. त्याच्यावर मुंग्या चढू लागल्या, सर्प फिरू लागले. निश्चल दगड, पण हा दगड हाडा मांसाचा होता, उबदार होता, मऊ होता.
म्हणून मुंग्यांनी सर्पांनी त्याच्या शरीरावरती वारुळ केलं. काय केलं? संस्कृत मध्ये वारुळाला म्हणतात वर्मिक. काय म्हणतात? की एतत् किम अस्ति, हे काय आहे? एतत् वर्मिकः अस्ति, हे वारुळ आहे असं संस्कृत मध्ये म्हणतात. त्याच्या शरीराभोवती वर्मिक तयार झालं. तुम्हाला सांगतो, भगवंतांनी हा जो देह दिलेला आहे ना, हा अत्यंत चैतन्यमय देह आहे. कसा देह आहे आपला? चैतन्यमय. माझा देह केवढा मोठा आहे बघा, सगळं स्टेज व्याप्त. पण या देहाच्या पायाच्या अंगठ्यावरती मुंगी जरी झाली तरी माझ्या मेंदूला लगेच समजतं. मी कथा सांगतोय, तुमच्याकडे पाहतोय, मुंगी आणि बिचारी त्या पायावर चढली तरी तुमच्याशी कथा सांगतात नसती अशी जणू. कारण हा देह कसा आहे? चैतन्यमय देह आहे. कल्पना करा, एक मुंगी देहावर चढली तर मनुष्याच्या देहातल्या लगेच लक्षात येतं या वाल्याच्या शरीराभोवती अनेक सर्प, अनेक मुंग्या, अनेक किडे यांनी घर बनवलं. वाल्मिकींना कुठल्याही प्रकारचं भान कालांतर निघून गेलं. रामायणात उल्लेख नाही किती काळ निघून गेला याचा, पण आपण असं म्हणू या घटनेला 12 वर्ष झाले. किती वर्ष? आणि कर्मधर्म संयोगाने त्याच जंगलातनं देवर्षी नारदांचं पुन्हा गमन झालं. आणि मार्ग विचरण करत असताना देवर्षी नारदांच्या लक्षात आलं, अरे इथे कुठेतरी राम नामाचा जप सुरू आहे. कारण का? वृक्ष सुद्धा राम राम म्हणत होते, सूक्ष्माती सूक्ष्म जीव सुद्धा राम राम म्हणत होती, भूमी सुद्धा राम राम म्हणत होती. याला संस्कृत मध्ये स्पंदन म्हणतात. काय म्हणतात? स्पंदन. निर्जीव वस्तू सुद्धा राम राम म्हणू लागली. असा उत्कृष्ट दर्जाचा जप तो रत्नाकर करत होता. तुम्हाला एक कथा सांगतो, वाघो होणार नाही सांगितलं. आमच्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज माहिती आहे तुम्हाला? गोंदवलेचे जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदाभास नामार्थ केला, जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार द्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. साताऱ्याचे डॉक्टर जोशी म्हणून गोंदवलेकर महाराजांचे शिष्य गोंदवलेकर महाराजांनी त्या दिवशी डॉक्टरांना प्राणायाम कसा करतात हे दाखवलं. आणि प्राणायाम करता करता जोशींना सांगितलं, म्हणजे जोशी सरकार, त्यांना सरकार म्हणायचे बरं का, जोशी सरकार काही वेळ मी प्राण दाबून धरतो, तुमच्या टेलिस्कोपला माझ्या हृदयाचे धडधड ऐकू येते का बघा. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी काही योगिक प्रक्रिया केल्या, योगाभ्यास केला आणि सांगितलं आता 2 मिनिटांनी टेलिस्कोपला. मी मधली कथा सांगत नाही, 2 मिनिटं झाले, श्वासोश्वास थांबला, हृदयाची गती चालू आहे का म्हणून टेलिस्कोप लावला तर गोंदवलेकर महाराजांच्या हृदयातून राम 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 शब्दाचा काय होत होता? उच्चार होत होता. दडदड नाही, काय होत होता? राम राम उच्चार. थोड्या वेळाने तो टेलिस्कोप घालून समाधी उतरण्याची वाट बघतायत. टेलिस्कोप गळ्यात आहे. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं आता टेलिस्कोप तुझ्या कानाला, म्हणजे कानात असतोच तो कानाला एका बाजूने लावून दुसऱ्या बाजूने हृदयाला लावतात. लावलं तर टेलिस्कोप सुद्धा राम राम म्हणत होता. काही का सिद्ध पुरुषांनी केलेली प्रत्येक गोष्ट काय होते? सिद्ध होते. देवर्षी नारदांना त्या राम नामाचे स्पंदन दिसले, आजूबाजूला बघू लागले, लक्षात आलं या स्पंदनांचं केंद्र या
वारुळा म्हणून देवर्षी नारदांनी वारुळ बाजूला केलं. आश्चर्य वाक्य समजलं तर बघा. वारुळामध्ये वाल्या कोळी बसला होता, रत्नाकर दस्यू बसला होता. आता वारुळातनं वाल्मिक ऋषी प्रगट झाले. गोपाल कृष्ण भगवान देवर्षी नारदांनी डोक्यावरती हात ठेवला, समाधी भंग पावली आणि आता वाल्मिकी ऋषी झाला. तो सिद्ध पुरुष झाला, सिद्धात्मा झाला. देवर्षी नारदांना नमस्कार केला. नारदांनी सांगितलं, वाल्या हे रत्नाकरा, इथेच तू बसून आता राम नामांचा प्रयोग राम नामाचं प्रयोजन तुला आजपासून भक्ती एकच राम राम म्हणायचं. मी असं म्हणणार नाही, पण कथेत सांगतो या घटनेच्या दरम्यान वाल्मिकींना फक्त राम नामाची कृपा झालेली होती, ज्ञान झालेलं नव्हतं. काय झालं होतं? नामाची कृपा होती, पण ज्ञान झालं होतं का? नाही. तो डबडीक होत होता. राम नामाने फक्त शब्द, पण तो तिथे झोपडी बांधून राहिला. ते राम नामाचं सामर्थ्य त्यांना अनेक प्रकारचे शिष्य प्रशिष्य झाले. सगळे जण एकत्रित राम 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 या मंत्राचा जप करतात. एक दिवस हे वाल्मिक ऋषी आपला शिष्य शौनक याच्या समेत कमंडलू वल्कलो घेऊन तमसा नदीवरती पहाटेच्या वेळेस स्नानाला गेले. प्रसन्न वातावरण. तमसेत स्नान करण्याच्या आधी ते काही काळ नदीच्या काठावर नुसते बसायचे. असेच बसलेले असताना त्यांना एक क्रौंच पक्षी दिसला. क्रौंच पक्षी माहितीये ना तुम्हाला? त्याला खेडेगावात मायढोक पक्षी म्हणतात. माहितीये का? मायढोक असो. तो क्रौंच पक्षी त्याच्या पत्नी बरोबर विहार करतो. पती आणि पक्षांची नरमादी आणि ते पक्षी प्रणयोत्सुक होते, मिलनासाठी उत्सुक. मग त्यांच्या मिलनाच्या आधीच्या प्रणय चेष्टा चालू होत्या. काय प्रणय चेष्टा चालू होत्या? तर क्रौंच पक्षी हवेमध्ये उडायचा आणि त्या क्रौंचिनी पक्षीपासून दूर जायचा. क्रौंचिनी पक्षिणीची गती त्याच्या इतकी श्रेष्ठ नाही, म्हणून ती क्रौंच पक्षाची सावली पकडायची. सावली पकडून मला ती मिठी मारतीये असं क्रौंच पक्षाला आभाळात लक्षात यायचं. तो पत्नीच्या प्रेमाने परत खाली यायचा. तिच्या चोचीत चोच घालून मधुर मधुर शब्दांचा गुंजार करायचा. आता ते दोघं एक रूप होणार. इतक्या या वाल्मिक ऋषींच्या मनात विचार आला, निसर्ग खूप सुंदर आहे. या निसर्गामध्ये अनेक चमत्कृती आहेत. हा निसर्ग मनुष्याचं बृहत रूप आहे आणि मनुष्य त्याचं लघु रूप आहे. असा विचारच करतात इतक्यात त्या जंगलात लपलेल्या एका शिकाऱ्याने क्रौंच पक्षावरती नरावरती बाण सोडला आणि नरावर बाण सोडता क्षणी तो नर बाण लागल्यामुळे रक्ताच्या धारोड्यात खाली पडला. ती क्रौंची पक्षी अत्यंत दुःखाने चित्कार करत त्या क्रौंच पक्षाजवळ आली. तमसा नदीचं पाणी पाजू लागली. थोड्याच वेळात क्रौंच पक्षाने प्राण सोडला आणि विरहाने त्या क्रौंचीने प्राण सोडला. प्रणयोत्सुक असलेले प्रणयाराधन करण्यासाठी रम्य सकाळी तमसेच्या तीरावर आलेल्या त्या जोडप्याचा दुर्दैवी अंत पाहून या रत्नाकर वाल्मिक ऋषींचं मन द्रवित झालं. काहीतरी याच्यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे. एखादी घटना घडली, माझा मुलगा 12वी पास झाला बरं का, आपण म्हणतो अरे वा, आपण लगेच काय दिली?
प्रतिक्रिया रामभाऊ सकाळी गेल्यावर कार्यालय आपण काय दिली प्रतिक्रिया वाल्मिकींनी सुद्धा प्रतिक्रिया दिली महानिषादत्व महाशाश्वती त्वं प्रतिष्ठा समो एकः यत्क्रौञ्च विनादेकम् अवधिक्कामोहितम् महानिषादत्व प्रतिष्ठा शाश्वती हे शिकाया तुझं कधीही कल्याण होणार नाही यत्क्रौञ्च मिथुनादेकम् या क्रौंच पक्षाचं मैथुन तुला पाहून येणार नाही अवधिक काममोहितम ते पक्षी काममोहित असताना थोडा वेळ तू तयार राहून त्यांची कामलीला पूर्ण होऊ द्यायला पाहिजे ती होऊ दिली नाही तुझं कधीही कल्याण होणार नाही असं म्हणून शांती अत्यंत विषण्ण मनाने वाल्मिक ऋषींनी तमसा नदीत स्नान केलं स्नान करून बाहेर आले आणि तितक्यात वाल्मिकींना आश्चर्य वाटलं अरे मी हे काय करून गेलो आजपर्यंत मला लिहिण्याची सवय होती मला विचार करण्याची सवय होती पण मला बोलण्याची सवय नव्हती आज पहिल्यांदा मी बोललो माझ्या मुखातून छंदोबद्ध रचना बाहेर पडली काही माणसं असतात ते सांगतात की मी खासगी बोलण्यावर माईकवर आलो की माझे पाय नरकटा काही माणसं असतात माझ्या सांगणे ते सांगतात 4 तास बोलायला सांगा पण लिहायला सांगू नका मला लिहिणं अजिबात जमत नाही मला बोलायला कितीच काही माणसं असतात ते म्हणतात मला लिहिता येत नाही मला बोलता येत नाही वाचायला कितीच वाल्मिकी ऋषी बोलणारे नव्हते आज त्यांच्या मुखात छंद बाहेर पडला काय बाहेर पडला छंद सगळ्यांनी म्हणा काय बाहेर पडला छंद इथून वेदाचे छंद तयार झाले पहिल्यांदा छंद कोणाच्या मुखात बाहेर पडलाय वाल्मिकी ऋषींचा उदाहरणार्थ गायत्री मंत्र गायत्री छंदामध्ये आहे गायत्री मंत्राचा छंद कुठला गायत्री छंद वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा अनुष्टुप छंद काही मंत्र शांताकारं भुजगशयनं हा बृहती छंद पण पहिला छंद या जगतामध्ये प्रगट झाला त्याचं नाव त्याच्या कोणाच्या मुखातून प्रगट झाला त्या व्यक्तीचं नाव आहे महर्षी वाल्मिकी पण त्यांच्या मुखातून पुढे जी रचना झाली तिला रामायण म्हणतात पण ते रामायण मी अजून नंतर सांगणार आहे आता एवढंच सांगतो रामायणाला आदि काव्य म्हणतात काय म्हणतात आदि काव्य म्हणजे रामायण निर्माण होण्याच्या आधी पृथ्वीवरती काव्य नव्हतं काव्य लिहिणारा पहिला ऋषी कोण आद्य कवी कोण आहे वाल्मिकी ऋषी आणि त्यांनी काव्य कसं लिहिलंय तुम्हाला सगळ्यांना माहिती पहिल्यांदा श्लोक म्हणून आपण मनोजवं मार्गप्रियवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ही हनुमंताची स्तुती झाली की राम रक्षेत स्तुती येते कसे वाल्मिकी ऋषी पूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरं रामायणात प्रत्येक अक्षर मधात उडवून काढलेलं आहे मधुरम मधुराक्षर आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलं वाल्मिकी ऋषींनी कोकिळेसारखं काव्य लिहिलं गायलं मग हे वाल्मिकी ऋषी घरी आले आश्रमात आले विचार करू लागले
आपल्या मुखातून छंद कसा बाहेर पडला. इतक्या त्यांच्या समोर साक्षात पद्मासनं स्वयंपुष्ट परमेष्ठी पितामहा ब्रह्मा चतुर्मुख स्रष्टा दाता वेदादिस्तथा. साक्षात ब्रह्मदेव प्रगट झाले आणि ब्रह्मदेवाने सांगितलं तुझ्या मुखातून ही वाणी प्रगट केली. कारण सर्व वाणींचा स्वामी कोण आहे? मी आहे. ब्रह्मदेवाच्या मुखात 4 प्रकारच्या वाणी आहेत. भागवतात मी सांगत असतो परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. ही वाणी मी प्रगट केली आणि का प्रगट केली आहे हे सांगण्यासाठी तुझ्याकडे देवर्षी नारद येते. बघा, देव वाणी देऊ शकतो पण देव कृपा करत नाही. कृपा देवच करत असतो पण कृपा करताना माध्यम संतांचं करत असतो. म्हणून ब्रह्मदेवाने योजना कोणाची केली? देवर्षी नारदांची. आणि देवर्षी नारद आल्यानंतर वाल्मिकींच्या मनात एक प्रश्न आला. हा प्रश्न नीट आहे का? ते म्हणतात वर्तमान काळात या पृथ्वीवरती स्थिर बुद्धी असलेला राजा कोण आहे? वर्तमान काळात चारित्र्य संपन्न राजा कोण आहे? वर्तमान काळात प्रजापालन तत्पर राजा कोण आहे? वर्तमान काळात धर्मज्ञ कोण आहे? वर्तमान काळात ऋषी मुनींबद्दल कडक असलेला देव ब्राह्मणांबद्दल प्रीती असलेला सत्य संत धर्मात्मा राजा कोण आहे? देवर्षी नारदांनी वाल्मिकी ऋषींनी या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं सच श्रीराम. नारद सांगतात वर्तमान काळात असा पुरुष आहे श्रीराम. कोण आहे? पण आता प्रश्न इथे वाल्मिकींनी असा प्रश्न देवर्षी नारदांना काय विचारला? कारण त्यावेळेस श्री रामचंद्रांनी सीतेचा त्याग केलेला होता. काय केला होता? आणि त्याग केल्यानंतर कुठेतरी वाल्मिकींच्या मनात रामाबद्दल शंका निर्माण झाली. तुमच्याकडे खूप खोकला झाला तो ओव्याची विडी पितात का? हो की नाही? हो नाही काहीतरी बघा. त्र्यंबकला तुम्ही आले आणि मला खूप खोकला झाला होता. ओट्यावर बसून मी विडी पित होतो आणि तुम्ही लांबून पाहिलं. तुमच्या मनात काय निर्माण आहे? शंका की हे गुरुजी तर आपल्याला मोठ्या मोठ्या असं करा तसं करा करू नका. हे तर आम्ही त्र्यंबकला ओट्यावर करताना पण तुम्ही 4 जणांना सांगितलं नाही गुरुजी तसे नाही. ते काही विडी पिणाऱ्यांपैकी म्हणजे आम्ही डोळ्यांनी पाहिलं पण तुम्ही म्हणतात तेही खोटं कसं. पण मनात माझ्याबद्दल 100 मार्क होते ते आता 50च राहिले. कुठेतरी काय आहे? सीतेचा त्याग झाला म्हणून वाल्मिकींच्या मनात रामाबद्दल शंका. मग नारदांनी सांगितलं मला माहिती आहे तुझ्या मनात शंका आली आहे म्हणून तू एक काम कर. यावत स्थास्यन्ति गिरयः सगीतश्च महीतले तावत रामायण कथा लोकेषु प्रचलिष्यति. त्या रामाचं चरित्र तुम्ही का? याचा अर्थ असा प्रभू रामचंद्र हयात असताना वनवास पूर्ण झालेला असताना सीतेचा त्याग केल्यानंतर वाल्मिकी रामायण लिहिलेलं आहे. आपण काय म्हणतो आधी लिहिलं आणि मग राम त्याप्रमाणे लागले. बरोबर आहे की नाही? तेही बरोबर आहे. आधी रामायण लिहिलं त्याचप्रमाणे रामाने लीला केली. पण आता मी सांगतो ते ऐका. प्रभू रामचंद्र हयात असताना रामाचं चरित्र लिहिलं त्याला म्हणायचं वाल्मिकी रामायण. आणि आधी रामायण लिहिलं त्याप्रमाणे रामाने कृती केली ते रामायण म्हणजे अध्यात्म रामायण. रामायण दोघांमधला फरक आहे का?
वाल्मिकी रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिलंय. अध्यात्म रामायण कोणीही लिहिलेलं नाही. ते साक्षात शंकरांच्या मुखातून प्रगट झालं आणि जगदंबा पार्वतीने शंकरांच्या मांडीवर बसून ऐकलं. ईश्वर पार्वती संवादातनं जे रामायण निर्माण झालं ते अध्यात्म रामायण. जसं लिहिलं तसं रामांनी आचरण केलं. पण वर्तमान काळातलं वाल्मिकी रामायण हे रामचंद्रांच्या काळात